नमस्कार, कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। कर्मबंधन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय, वास्तु टिप्स यांचे व्हिडिओ सादर करतो। अशा स्वरूपाचे व्हिडिओ सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कर्मबंधन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते ती म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ दिवसापासून। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत। त्यापैकी गुढीपाडवा हा एक फार मोठा मुहूर्त मानला जातो। या 3.5 शुभ मुहूर्तापैकी अशा गुढीपाडव्याचा दिवस 2021 मध्ये आलेला आहे आणि तो दिवस आहे 13 एप्रिल 2021 आणि वार असणार आहे मंगळवार। तर मित्रांनो, अशा या शुभ दिवसाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या जीवनामध्ये आनंद, यश, संपन्नता, आरोग्य या सगळ्या गोष्टींची निर्मिती होऊन एकंदरीत आपलं आयुष्य सुखकर, समाधानी होण्यासाठी काय करायला पाहिजे, आपण सगळ्यांनी या दिवसाबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, पाडवा हा दिवस फक्त शुभ मुहूर्त म्हणूनच महत्त्वाचा नाही, तर या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि म्हणूनच या दिवसाचं महात्म्य फार मोठं आहे आणि याची संपूर्ण माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी। तसेच याच दिवसापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पाडव्यापासून देवीचे चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत असतं। त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने आपण काय काय करावं या सगळ्यांची माहिती सुद्धा आपल्याला घेणे आवश्यक असतं। कोणते साधे सोपे उपाय आहेत जे आपण या काळात करायचे असतात, ज्यामुळे आपल्याला मिळणार आहेत अनेक लाभ। तेव्हा आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरू नका। चला तर मग आपण जाणून घेऊया गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र या दिवशी नक्की काय करायचं असतं, कोणते साधे सोपे उपाय करायचे असतात। मित्रांनो, गुढीपाडवा या दिवसाचे महत्त्व म्हणजे हिंदू धर्म मान्यतेनुसार खूप पवित्र आणि शुभ कल्याणकारी मानलेला आहे। असं मानलं जातं की सृष्टीचा कर्ता ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती। तर भगवान श्रीरामचंद्रांनी वालीसारख्या दुष्ट आणि अधर्मीच्या शासनातून त्याच्या प्रजेची वालीचा वध करून सुटका करून घेतली होती। शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यामध्ये प्राण आणून त्या सैन्यांकडून आपल्या शत्रूचा नाश केला होता, निष्पात केला होता आणि त्याच्या नावाने पंचांगानुसार शक निर्माण करून नवीन संवत्सर म्हणजेच नवीन वर्षाची निर्मिती झालेली आहे। म्हणजेच हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही याच दिवसापासून केली जाते। गुढीपाडवा भारत भूमीचे महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी सुद्धा याच दिवसापासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेली दिवसाची तिथी, वार, नक्षत्र, करण, योग यांचे रीतसर अभ्यास करून पंचांगाची निर्मिती केली होती आणि म्हणून पंचांग पूजन या दिवशी केले जाते। आणि याच पाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते, तर रामनवमीला त्याची समाप्ती होते। असे आहे संपूर्ण पाडव्याच्या दिवसाचे महत्त्व। शिवाय 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त या पाडव्याचा असतो। त्यामुळेच आपल्या कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ या दिवशी करण्याचा प्रघात हा हिंदू धर्म मान्यतेनुसार सुद्धा आहे। मित्रांनो, या दिवशीची पाडव्याची तिथी म्हणजे जी प्रतिपदा सुरू होत आहे ती आदल्या दिवशी म्हणजेच 12 एप्रिल 2021 या दिवशी वार आहे सोमवार आणि वेळ आहे सकाळी 8:01 आणि समाप्ती असणार आहे 13 एप्रिलला वार मंगळवार गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 10:17। तर गुढी उभारण्याची जी शुभ वेळ आहे ती 13 एप्रिल वार मंगळवार गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 10:17 पर्यंत अगदी उत्तम वेळ आहे। या वेळेमध्ये आपल्या परंपरेनुसार आपल्या गुढीचं रीतसर पूजन करून आपल्याला गुढी उभारायची असते। खरं तर हा संपूर्ण दिवस शुभकारक असल्यामुळे मुहूर्त पाहण्याची तशी गरज बिलकुल नसते। मित्रांनो, या शुभ दिवशी आपल्या घरामध्ये संपन्नता, चांगलं आरोग्य, सुबत्ता, यश आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मी अष्टकाचे संकल्प करून प्रार्थना करून 16 किंवा 108 पाठ केल्याने आपल्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी महालक्ष्मीचा वरदहस्त आपल्या संपूर्ण कुटुंबावर, आपल्या मित्र परिवारावर, आपल्या व्यवसायावर, अपेक्षित यशावर राहण्यासाठी त्यामुळे चांगली मदत होते। मित्रांनो, हा मंत्रपाठ करतेवेळी आपल्या समोर एका भांड्यामध्ये 16 किंवा 108 लवंगा ठेवाव्यात आणि मंत्रपाठ झाल्यानंतर
त्या लवंगा एका शुभ्र वस्त्रामध्ये घ्याव्यात व त्याबरोबर 11 किंवा 21 नाणी, 11 मोठ्या आकारातील दालचिनीचे तुकडे, एक सुपारी त्या पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली बनवावी व ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये तर व्यावसायिकांनी आपल्या गल्ल्यामध्ये ठेवावी. या स्तोत्राचा अनुभव आजपर्यंत अनेक लोकांनी घेतलेला आहे. शिवाय जे लोक महालक्ष्मीची उपासना पुढील संपूर्ण वर्षासाठी सुरू करणार असतील त्यांनी सुद्धा त्याची सुरुवात याच गुढीपाडव्याच्या शुभ दिवसावरती, शुभ मुहूर्तावरती करायला हरकत नाही. आणि पुढे रोज नित्य मंत्र पाठामध्ये रोज आपल्याला 3 वेळा म्हणजे शुक्रवार, पौर्णिमा, अष्टमी या दिवशी 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करावे. फार सुंदर अनुभव अनेक लोकांना येतो. आपण हे अवश्य घ्या. तसेच रामरक्षा स्तोत्र, बजरंग बाण, कनकधारा स्तोत्र, श्रीसूक्त पाठ, हनुमान चालिसा यापैकी ज्या ज्या स्तोत्रांचा आपला अभ्यास असेल, आपल्याला म्हणता येत असतील, ती स्तोत्रे या दिवशी अवश्य आपल्या पठणामध्ये, आपल्या वास्तूमध्ये त्याचे पठण करावे. संपूर्ण दिवसामध्ये कधीही करायला हरकत नाही. मित्रांनो, या दिवसापासून सुरू होतं ते म्हणजे चैत्र नवरात्र. आणि या चैत्र नवरात्रामध्ये गुढीपाडव्याच्या दिवसापासून रामनवमीपर्यंत रामरक्षा स्तोत्राचा पाठ रोज 9 वेळा 9 दिवस कोणत्याही वेळेमध्ये पठण करावा. त्यामुळे हे रामरक्षा स्तोत्र सिद्ध होतं. ज्या घरामध्ये सतत आजारपण सुरू आहे, तब्येतीच्या कारणामुळे अनाथायी खर्च होत आहेत, अशा घरामध्ये अवश्य या रामरक्षा स्तोत्राचा प्रयोग रोज करावा. आणि म्हणून हा आधी आपण सिद्ध करून घ्यावा या नवरात्रीमध्ये. तसेच ज्या घरामध्ये सतत पैशाची चणचण भासते, पैसे अडकलेले आहेत, लवकर येत नाहीत, लवकर वसुली होत नाही, त्यामुळे व्यवसायामध्ये नुकसान सोसावे लागतं, अशा लोकांनी सुद्धा नवरात्रीमध्ये महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ अगदी गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रोज 16 वेळा अवश्य पठण करावेत. आणि त्यानंतर पुढील संपूर्ण वर्षभरामध्ये रोज 3 वेळा पाठ अवश्य करावेत. ज्यांचे जमिनीचे वाद सुरू आहेत किंवा कोर्ट कचेऱ्या, जमिनीच्या बाबतीमध्ये तुम्ही गुंतलेले आहात, नाहक अडकलेले आहात, त्यांनी सुद्धा नवरात्रीमध्ये सलग 9 दिवस रोज दुर्गा स्तोत्राचे पाठ रोज 11 वेळा सुरू ठेवावेत. आणि त्यानंतर नित्य हे पाठ आपल्याला आपल्या कामात यश मिळेपर्यंत सुरू ठेवावेत. मित्रांनो, वास्तू ज्योतिष शास्त्रानुसार आपण जे काही उपाय करतो त्यामुळे आपली ऊर्जा म्हणजेच आपला आभामंडळ वाढून योग्य ती दिशा, योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी आपणास मदत होते. अर्थात या उपायांबरोबरच मानवी प्रयत्न, अभ्यास, कष्ट सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. मित्रांनो, या शुभ पर्वावर अभिमंत्रित केलेली लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, कनकधारा यंत्र जे आपण आपल्या पूजेच्या ठिकाणी पूजेमध्ये ठेवू शकतो, आपल्या वास्तूची ऊर्जा वाढवण्याकरता. मित्रांनो, या शुभ पर्वावर अभिमंत्रित केलेली लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, कनकधारा यंत्र जे आपण आपल्या पूजेच्या ठिकाणी पूजेमध्ये ठेवू शकतो, आपल्या वास्तूची ऊर्जा वाढवण्याकरता. तर जे लोक हॉटेल व्यवसायामध्ये आहेत किंवा घरातून मेस, खानावळ, जेवणाचे डबे बनवण्याचे काम करत आहेत, अशा व्यावसायिकांसाठी खास अन्नपूर्णा यंत्र आणि इतर व्यावसायिक मंडळी आहेत, त्यांच्या व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी, यश सुदृढ होण्यासाठी सर्व कार्य सिद्धी यंत्र, व्यवसाय वृद्धी यंत्र, तर ज्यांनी नवीन घर घेतले आहे आणि घरातील शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी वास्तु दोष निवारण यंत्र आणि वास्तु इंद्राणी यंत्र अशा विविध यंत्रांची पूजा सिद्धी गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत मंत्र सिद्धता या यंत्रावरती करण्यात येते. मित्रांनो, आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीचं तसेच चांगल्या आरोग्याचे जावो व आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. शुभम भवतु. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि कर्मबंधन या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.